माझ्या फ्रीझरमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत ना, पण हे सगळं मी एकदम बनवून ठेवते. म्हणजे आठवड्याचे 2-3 तास एका दिवशी ह्या सगळ्या गोष्टीला जातो वेळ आणि परत 8 ते 10 दिवस मी खूप रिलॅक्स होते. माझा आठवड्याचा स्वयंपाक, मुलांचे टिफिन आणि अचानक काही बनवायची वेळ आली तर माझं काम सोपं व्हावं यासाठी मी थोडी तयारी करत राहते. आज माझ्या फ्रीझरमध्ये साधारणतः 8 ते 10 दिवसांसाठी काय काय आहे ते बघणार आहोत आपण. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रीझरमध्ये फ्रीझर सेफ कंटेनर ठेवलेले आहेत, प्लास्टिकचे असो वा कोणतेही. इथे आहे ही पुदिन्याची चटणी, पूर्ण रेडी चटणी करून मी त्याचे असे तुकडे करून ठेवलेले आहेत. माझ्याकडे जास्त मोल्ड्स नाही आहेत, एखादाच मोल्ड आहे माझ्याकडे. आणि जेव्हा मला चटणी करायची असते तेव्हा मी एखाद्या चौकोनी भांड्यात किंवा ट्रेमध्ये टाकते, क्लीन रॅपने रॅप करते आणि फ्रीझरला ठेवून देते. त्याच्यानंतर असे तुकडे करून मी ठेवून देते. त्याच डब्यात ठेवलेली आहे आलं लसणाची पेस्ट, जी एक्स्ट्राची आहे ती ठेवलेली आहे डीप फ्रीझरला. तर मी हे दोन्ही गोष्टी एकाच डब्यात ठेवलेल्या आहेत. जेव्हा पण मला पुदिन्याची चटणी हवी असेल तेव्हा 10 मिनटं मी फक्त हे मला लागेल तेवढे तुकडे काढून घेते आणि ते मेल्ट झाले की त्याच्यात दही घालते आणि पुदिन्याची चटणी नेहमी तयार राहते. त्याच्यानंतर दुसरा डब्बा आहे हा माझ्या मिक्स व्हेजिटेबलचा. जेव्हा माझ्याकडे थोड्या ज्या राहतात तेव्हा मी असे त्याला डीप फ्रीज करते. याच्यापासून मी मिक्स व्हेज भाजी, सूप आणि पुलावसाठीही मी ह्या भाज्या वापरत असते. त्याच्यामुळे माझ्याकडे जेव्हा पण कमी भाजी करून जेव्हा राहते तेव्हा मी अशी भाजी स्टोअर करते, जेणेकरून ती खराबही होऊ नये आणि वायाही जाऊ नये. याच्यात एक सूप आणि एक भाजी आरामात होते किंवा एक पुलाव आणि एक सूप आरामात होतं. आता इथे आहे किसून ठेवलेलं ओलं खोबरं, म्हणजे खवून ठेवलेलं आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवते. हा साधा प्लास्टिकचा डब्बा नाही आहे, हा फ्रीझर सेफ डब्बा आहे. फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी कोणत्याही प्लास्टिकचा डब्बा वापरू नका. डब्बा घेताना त्याच्यावरती जे सिम्बॉल्स दिलेले असतात ते एकदा नक्की पहा. हा माझा डब्बा बघा, त्याच्यावर 4 सिम्बॉल दिलेले आहेत. फूड सेफ, फ्रीझर, फ्री सायकल आणि मायक्रोवेव्ह सेफ. म्हणजे हा डब्बा कोणत्या वापरासाठी योग्य आहे याची माहिती आपल्याला या सिम्बॉलवरून मिळते. जेव्हाही डब्बे घ्याल तेव्हा फूड सेफ आहेत का आणि फ्रीझर सेफ आहेत का नक्की चेक करून घ्या. ही आहे सोयाबीन टिक्की. आता हा डब्बा माझ्यासाठी आणि विशेषतः मुलांसाठी टिफिनसाठी खूप उपयोगी आहे. या आहेत सोयाबीनच्या टिक्क्या आणि हाही फ्रीझर सेफ डब्बा आहे. ही टिक्की काही नेहमी नसते, प्रत्येक आठवड्यात या डब्यामध्ये वेगळं काहीतरी असतं जे मला इन्स्टंट करता येईल. या एका टिक्कीपासून मी बर्गर, सँडविच, रॅप आणि मुलांसाठी पराठासुद्धा बनवते. आपण जेव्हा बर्गर वगैरे खायला जातो ते काही बनवत बसत नाहीत, त्यांच्याकडे हेच सिस्टीम असते. फक्त आपण 10 दिवसांसाठी ते 8 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवतो, ते 3-3, 4-4 महिने स्टोअर करून ठेवतात. मग आपणच बनवून खायला घातलं मुलांना तर बाहेरच्यापेक्षा तर जास्त हेल्दी आपण देऊच शकतो आपल्या मुलांना. तर या डब्यात आहे लोणी. थोडंसं अर्जंट ताक हवं होतं म्हणून काढलं होतं, तर ते थोडंच लोणी आहे, तर त्याला मी डीप फ्रीझरला ठेवलेलं आहे. जेव्हा आता दुसऱ्या साईपासून लोणी काढेन तेव्हा त्याच्यामध्ये ते ॲड करून तूप बनवेन. याच्यात असते आपली आठवड्याभराची साई आणि याच्यात असते व्हिपिंग क्रीम माझी. इथे मी असे 4-5 गड्डे लसणाचे ठेवलेले आहेत. हवा असेल, माझ्याकडे सोललेला संपलेला असेल आणि मला लगेच झटकीबट त्याचं साल काढायचं आहे तर त्यावेळेस खूप उपयोगी पडतो. मिनी चॉपरमध्ये घालते आणि त्याचे साल पटकन रिकामे होतात. इथे थोडंसं पनीर आहे. शक्यतो तर पनीर घरीच बनवते, पण कधी अचानक लागतं म्हणून एखादं पॅक ठेवलेलं असतं. आता इथे आहे कांद्याची पात. कांद्याची पात आणली मी ती व्यवस्थित धुवून कोरडी करून मग कट करून फ्रीझरमध्ये ठेवते. छान राहते 8 ते 10 दिवस. ही मला सूपमध्ये, पराठ्यामध्ये, थालीपीठामध्ये, धपाट्यांमध्ये खूप उपयोगी पडते. कधी कांद्याची चटणी करायची असेल किंवा मंचुरियनसारख्या पदार्थांसाठी कांद्याची पात लागली तर ती आपल्याकडे तयार असावी म्हणून. ही तोंडली आहेत. तोंडली धुवून आणि कट करून ठेवली होती, पण त्या दिवशी माझा जेवणाचा प्लॅन बदलला. आता लगेच 2 दिवस तरी तोंडलीची भाजी बनणार नव्हती, म्हणून ती खराब होऊन जाण्यापेक्षा मी लगेच त्याला फ्रीझरला ठेवलं. त्याच्यामुळे ती व्यवस्थित राहिलेली आहेत. आणि हे आहेत कारली. मला याची कुरकुरीत कारल्याची फ्राय बनवायची आहे. फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर तळल्यावर कारली खूप छान कुरकुरीत होतात. याची रेसिपीही मी नक्की शेअर करेन. आता ही आहे माझी कोशिंबीर. पूर्ण कोशिंबीर बनवून ठेवलेली नाही, यात फक्त गाजर, काकडी आणि बीट किसून ठेवलेलं आहे.
कोशिंबिरीसाठीच नाही तर मला आप्पे करते वेळेस, उत्तप्पा अशा बऱ्याच पदार्थामध्ये भाज्या घालायच्या असतील तर याचा उपयोग मी करत असते. मी हे छोटे छोटे पोर्शन करून ठेवते, म्हणजे पूर्ण डब्बा किंवा पूर्ण बॅग बाहेर काढायची गरज पडत नाही. जेवढं लागेल तेवढं 10-15 मिनटं आधी बाहेर काढायचं. कोशिंबीर करायची असेल तर मग फक्त कांदा, दही आणि लागणारे मसाले घातले की कोशिंबीर झटपट होते. आणि मी कांदा आयते वेळी घालते, कांदा वगैरे मी नाही ठेवत. आणि जे पण काही मसाले घालायचे आहेत तेही आयते वेळेस घालते. आणि हा आहे आईस पॅक. मुलांना इंजेक्शनानंतर वगैरे थोडं शेक द्यायची गरज असते, त्यासाठी उपयोगी पडतो. इथे आहे आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट आणि ही आहे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. ही ग्रेव्ही मी छोटे छोटे पोर्शन करून ठेवते. ज्या भाजीसाठी जेवढी लागेल तेवढाच पोर्शन काढायचा. यामुळे प्रत्येक वेळी कांदा टोमॅटो चिरून ग्रेव्ही बनवण्याचा वेळ वाचतो. आता डोअरला मी काय ठेवते दरवाजामध्ये फ्रीझरच्या, तर इथे आहे डार्क कंपाऊंड. ते डार्क चॉकलेट असतं, ते केकसाठी, कुकीजसाठी वगैरे 2-3 चॉकलेट्स आहेत. आणि इथं आहे हा कुल्फीचा मोल्ड. त्याच्यात ही बर्फ आहे, कुल्फी वगैरे नाही आहे पण बर्फ लागतो सारखा, त्याच्यामुळे ठेवते. आता खाली आहे वाळवलेला कांदा, जो मी हे सगळं का करते या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला दाखवला होता. थोडा राहिलेला आहे, आता मी वापरत असते अधूनमधून. आणि ह्या सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, आपले गुलाब जे असतात त्याच्या पाकळ्या. हा आहे माझा पनीर ग्रेव्हीचा मसाला. 2 दिवसापूर्वी एक भाजी बनवली होती, त्यावेळेस मी एक्स्ट्रा एका भाजीचा बनवून ठेवलेला आहे, तोच आहे. इथे आहे चिंचगुळाची चटणी, जी संपत आलेली आहे. ही नेहमी तयार असते माझ्याकडे. आणि आज सकाळी शिजवलेले चणे होते, शिल्लक राहिले भाजी करून, तेही ठेवलेले आहेत. कारण की लगेच आता दुसऱ्या दिवशी चणे होणार नाहीत, 1-2-4 दिवस लागतील. आणि थोडंसं चीज. असा असतो माझा फ्रीझर. हा काही कायम ठरलेला डब्बा किंवा काही नेहमी तेच पदार्थ असतात असं काही नाही. साधारण प्रत्येक आठवड्याला किंवा 8 ते 10 दिवसांनी माझ्या फ्रीझरमध्ये बदल होत असतो. टिक्कीच्या जागी दुसरं काहीतरी असतं, भाज्यांसाठी वेगळी व्हरायटी असते, ग्रेव्हीच्या जागी दुसरं काहीतरी असतं. काही गोष्टी संपतात तर काही गोष्टी नवीन ॲड होत राहतात. माझ्या रोजच्या स्वयंपाकातला वेळ थोडासा वाचावा, हा त्याच्यासाठी एक प्रयत्न असतो माझा. बाकी सगळं आपापल्या पद्धतीने आपण करतच राहतो, आपल्या आवडीनुसार करत राहतो. तुम्ही तुमच्या फ्रीझरमध्ये काय काय स्टोअर करून ठेवता ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.